कृते जनार्दनो देवस्त्रेतायां रघुनन्दनः द्वापारे रामकृष्णौ च कलो श्रीपादश्रीवल्लभः। पादराजं शरणं प्रपद्ये। अध्याय 37 छिन्नमस्ता देवी अनुभव व आराधना। शंकर भट्ट व धर्मगुप्त यांना भयंकर अनुभव। आम्ही बंगरय्या व बंगरम्मा यांचा निरोप घेतला व त्यांनी दिलेल्या श्री श्रीपादांच्या चर्मपादुका घेऊन पुढे प्रवास सुरू केला। आम्ही एका अरण्य क्षेत्रातून जाताना एका वटवृक्षाखाली विश्रांती घेत होतो। तेथे काही योगिनी गण आले। आम्हाला पाहून त्या म्हणाल्या, ही गंड्रकट्टेर नामक महाघातक वेळ आहे, तुम्ही या क्षेत्रात येण्यास पात्र नाहीत। येथे आम्ही छिन्नमस्ता देवीची उपासना करतो, ती अतिशय गुह्य आहे, पुरुषांना प्रवेश बंदी आहे, शिवाय ही देवभूमी आहे, जे येथे येतात ते जिवंत परत जात नाहीत। हे शब्द ऐकल्यावर आमचे जीव वर हवेत उडाले। मग तेथे एक तेजस्वी योगिनी माताजी आल्या। त्यांचे डोळे जळत्या प्रवाळाप्रमाणे होते। त्यांच्याबरोबर आलेल्या योगिनी गणांनी एका लहान टोपलीत छिन्नमस्ता देवी आणली होती। मग त्या योगिनी माता म्हणाल्या, कसे का होईना हे लोक येथे आले, त्यांना साड्या व चोळ्या द्या। त्यांच्या आज्ञेचे पालन करीत त्या योगिनींनी आम्हाला साड्या व चोळ्या दिल्या। त्यांनी आमचे वेश तेथील प्रज्वलित अग्निकुंडात टाकले। साडी व चोळी घातल्यानंतर आमच्या शरीरांमध्ये बदल झाले। आमची पुरुष लक्षणे नाहीशी झाली। मोठे उरोज विकसित झाले। शरीराच्या लैंगिक अवयवांमध्ये बदल झाले। नारी शरीरे तयार झालीत। आमचे स्वभाव स्त्री स्वभावात बदलले। आमचे आवाज देखील स्त्रियांचे आवाज झाले। त्या योगिनी गणांनी आम्हाला नवीन नावे दिली। ते मला शंकरम्मा व धर्मगुप्तांना धर्मम्मा असे म्हणू लागले। आम्हाला जेवणास मांसाहारी पदार्थ देण्यात आले। आम्हाला पिण्यास मद्य देण्यात आले। छिन्नमस्ता आराधना पद्धती। दिवसा मनुष्य म्हणून व रात्री वाघ म्हणून संचार करणाऱ्या मर्लापुलीबद्दल आम्ही ऐकले होते, पण आम्ही अशा प्रकारच्या देवतांच्या उपासनांबाबत किंवा योगिनी केवळ संकल्पाने पुरुषांना स्त्रिया करतात याबाबत आम्ही स्वप्नातही अंदाज केला नव्हता। मशाली पेटविण्यात आल्या। धाक व भय निर्माण करणारे नाच चालूच होते। मग त्या योगिनी माता म्हणाल्या, कबंध हे या बदलणाऱ्या जगताचे स्वामी आहेत। या शक्तीला छिन्नमस्ता देवी म्हणतात। या जगतात वृद्धी आणि क्षय सर्वदा चालू असतो। जेव्हा क्षय कमी होतो तेव्हा वृद्धीचा स्तर वाढतो, त्यावेळीच भुवनेश्वरी देवी प्रकट होते। या उलट जेव्हा क्षय वाढतो तेव्हा व वृद्धीचा स्तर कमी होतो तेव्हा छिन्नमस्ता देवीचे महत्त्व असते। त्या महामातेचे स्वरूप अत्यंत रहस्यमय आहे। एकदा पार्वती देवी आपल्या सख्यांबरोबर मंदाकिनी नदीवर स्नानासाठी गेली। स्नानानंतर ती भुकेने व्याकुळ झाली, त्यामुळे ती कृष्णवर्णा झाली। त्यावेळी तिच्या सख्यांनी अन्न मागितले। तिने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले। काही वेळानंतर त्यांनी पुन्हा जेवणाची मागणी केली। तिने त्यांना काही वेळ थांबण्यास सांगितले। असे 3 वेळा झाले। तेव्हा त्या महादेवीने आपल्या खड्गाने आपले मस्तक तोडले। तिच्यातून रक्ताच्या 3 चिळकांड्या उडाल्या। 2 धारा सख्यांनी प्यायल्या आणि 1 धारा देवी प्याली। अर्धरात्री केलेली छिन्नमस्ता देवीची श्रद्धापूर्वक उपासना फार चांगले फळ देते। शत्रूवर विजय मिळवण्यासाठी, शत्रूच्या समूहाला स्तंभित करण्यासाठी, राज्यप्राप्तीसाठी, दुर्लभ अशा मोक्षप्राप्तीसाठी तिची उपासना केली पाहिजे। दिशा त्या महामातेची वस्त्रे आहेत। तिच्या नाभिस्थानात योनिचक्र असते। कृष्णवर्ण म्हणजे तामस गुण आणि रक्तवर्ण म्हणजे राजस गुण, या दोन्ही गुणांनी युक्त अशा सख्या नेहमी तिच्याबरोबर असतात। तिचे शिर तुटले तरी ती जिवंत राहणे हे योगाच्या परिभाषेत पूर्ण अंतर्मुख होण्याचे प्रतीक आहे। अग्निस्थान असलेल्या मणिपूर केंद्रात छिन्नमस्ता देवीचे ध्यान केले जाते। ही हिरण्यकश्यपाची उपास्य देवता होती। हे सर्व आम्हाला विलक्षण व भयकारक होते। दरम्यान मध्यरात्र झाली। अद्भुत वाद्ये, नृत्य, गाणी व वाद्यवृंद यांचा बराच आवाज होत होता। योगिनींना 2 चांगल्या स्त्रियांचा बळी द्यायचा होता। त्यांनी विचार केला की उपलब्ध असलेला आमचा बळी देणे चांगले। त्यांनी आमच्या गळ्यांना कडुलिंबाची पाने बांधली, कपाळावर कुंकवाचे टिळे लावले। त्यांनी अत्यंत धारदार चाकूने आमचा शिरच्छेद केला। रक्ताच्या धारा वाहू लागल्या। मदोन्मत्त होऊन योगिनी गण रक्तपान करू लागल्या। आमची शिरे एका बाजूस आणि धडे एका बाजूस फेकण्यात आली। तरीही आम्ही जणू जिवंत आहोत असे वाटत होते। सर्व अंगाला असह्य दाहाची संवेदना होत होती। या योगिनी गणांच्या क्रूर आणि अत्यंत हीन अशा क्षुद्र विद्येला आपण बळी पडलो असे आम्हास वाटले।
नंतर झोपेने आम्हाला घेरले. त्या निद्रावस्थेत आम्हाला अस्पष्ट अशा आकारात असलेला एक प्रकाश झोत दिसला. तो प्रकाश आमच्याजवळ आला आणि ते योगिनी गण अंधुक होत हवेत विरून गेल्याचा अनुभव झाला. आमची शिरे व दडे पुन्हा जोडली गेली. पहाट होण्यास 2-3 घटका उरल्या होत्या. आम्ही नेहमीप्रमाणे झोपीतून जागे झालो. आमच्या अंगावर साड्या व चोळ्या होत्या. नंतर आमची स्त्री लक्षणे लोप पावू लागली आणि आमच्यात पुरुष लक्षणे पुन्हा वाढू लागली. गतरात्री अग्नीमध्ये दग्ध झालेल्या वस्त्रांच्या ठिकाणी नवीन पुरुष वस्त्रे आली. स्नानादी करून आम्ही ती नवीन वस्त्रे धारण केली. मग अन्य वाटसरू आमच्यामध्ये येऊन मिळाला. तो आम्हास म्हणाला, मित्रांनो, काल रात्री तुम्ही जे सर्व पाहिले ते एक प्रकारची योगक्रिया होती. ही अतिशय गुप्त योगक्रिया आहे. तुमच्या शरीरातील स्त्री तत्व शुद्ध करण्यात आले. प्रत्येक शरीरात स्त्री आणि पुरुष तत्व अशी दोन्ही तत्वे असतात. या दोन्ही तत्वांची शुद्धी झाल्याशिवाय योगशक्ती विश्वचैतन्यातून प्रवाहित होत नाही. विश्वचैतन्यातून आवश्यक तेवढी योगशक्ती तुमच्या शरीरांमध्ये प्रवाहित होईल. आत्म्याला पुरुष व स्त्री असा भेद नसतो. तो या दोन्ही तत्वांचा आधार आहे व त्यांच्या अतीत देखील आहे. तुम्हाला श्रीपाद श्रीवल्लभांच्या दयेने व योगिनी गणांच्या असाधारण योग प्रक्रियेने अनुपमेय अशी करुणा प्राप्त झाली. महत् प्रयासा वाचून उघडू न शकणारा सुषुम्ना मार्ग उघडला. तुम्हाला आणखी काय हवे? ही महासंपदा प्राप्त होण्यास तुमच्याजवळ असलेल्या श्रीपादांच्या चर्मखडावा कारणीभूत आहेत. तुम्ही चर्मदेहांच्या चैतन्यातून मुक्त होऊन दिव्यत्वाच्या प्रवाहाच्या चैतन्याशी जोडले गेले आहात. श्रीपादांच्या लीला तेच जाणवत. अध्याय 37 समाप्त. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. सिद्धमंगल स्तोत्र. श्रीमदनंद श्री विभूषित अप्पल लक्ष्मी नरसिंहराजा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्री विद्याधरी राधा सुरेखा श्रीराखीधर श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. माता सुमती वात्सल्यामृत परिपोषित जय श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सत्य ऋषीश्वर दुहितानंदन बापनाचार्यनुत श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सवित्र काठक चयन पुण्यफल भरद्वाज ऋषि गोत्र संभवा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. दोषोपाति देव लक्ष्मी गण संख्या बोधित श्रीचरणा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पुण्यरूपिणी राजमांबसुत गर्भ पुण्यफल संजाता जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. सुमती नंदन नरहरि नंदन दत्तदेव प्रभु श्रीपादा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. पिटिकापुरा नित्य विहारा मधुमती दत्ता मंगल रूपा जय विजयी भव दिग्विजयी भव. श्रीमदखंड श्री विजयी भव. श्रीपादराजं शरणं प्रपद्ये.